अकोला लोकसभा मतदारसंघात आज महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुती शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। अकोल्यामध्ये आज भाजपचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे, कारण महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर बावनकुळे आणि त्यासोबत अकोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यासोबतच महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रासपा महायुतीचे जे आहे ते सर्व पदाधिकारी ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि यासोबत आपण पाहू शकता की हा आशीर्वाद व विकास विजय संकल्प यात्रा जोरात या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि याच्यातूनच ही जी आहे ही संकल्प यात्रा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आणि त्या ठिकाणी अनुप धोत्रे जे आहेत भाजपचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार जे आहेत या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि आज जे आहेत भाजपचं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहेत। पण अकोल्यामध्ये सध्या आता जे आहे ते पाहायला शकतो की इथे प्रकाश आंबेडकर जे आहेत ते वंचितकडून उभे आहेत, दुसरे काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील, डॉक्टर अभय पाटील हे उभे आहेत। त्यामुळे आणि हे अनुप धोत्रे या ठिकाणी तिहेरी लढत जी आहे, तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अब की बार 400 पार ह्या जो नारा देण्यात आलेला हा पार होतो का याकडे सर्व लक्ष लागलं आहे। पण आज जे आहेत भाजपचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। गणेश सोनवणे, टीव्ही 9 मराठी, अकोला।